कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने युवकाचा खून, 3 संशयितांना अवघ्या 12 तासात अटक। कुरुंदवाड येथील मजरेवाडी रस्त्यावर रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे। अक्षय दीपक चव्हाण वय 26 राहणार कुरुंदवाड या युवकावर अज्ञात तिघांनी धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना रविवारी रात्री 11:30 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात घडली। या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या खुनातील आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक तयार करून संशयितांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं। दरम्यान संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासात शिये फाट्यावरून अटक केली आहे। यश सुनील काळे वय 19 राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड, अमन जमीर दानवाडे वय 22 राहणार त्रिशूल चौक गावभाग इचलकरंजी, श्रीजय बाबू बडसकर वय 22 राहणार ओरवाड तालुका शिरोळ अशी संशयित आरोपींची नावे आहेत। कुरुंदवाड शहरात ही दुसऱ्यांदा घडलेली या प्रकारची घटना असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत अक्षय चव्हाण आणि संशयित यश काळे यांच्यात 2 दिवसांपूर्वी एकमेकांकडे खुन्नस नजरेने पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता। त्यावेळी मयत अक्षय चव्हाण याने संशयित यश काळे याला मारहाण केली होती। त्याचा राग मनात धरून तिघा संशयित आरोपींनी अक्षय चव्हाण याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलं। घटनेनंतर अक्षयला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं। यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची।